राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. आता या जवळी नित्य नेमाला खूप असणारा महत्व आहे. भक्ती मार्गामध्ये सवडीचा परमार्थ नाही आहे. सर शिंदे सर, घरी लहान पाहुणे आले, लहान नाही पाहुणे आले, जावं लागतंय. सवडीनं नाही चालत, नित्य नियम पाहिजे. तो नित्य नियमाला जर त्याला परमार्थ केला तर तो फलद्रूप होत असतो. या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी असताना मला असताना फक्त तुकोबार आहे सांगायचे. तुकोबार आहे, हनुमंतराला धन्यता देतात ते तुकोबार आहे. अहो या ठिकाणी स्तुती कुणी कुणाची करतो होय ताटे महाराज. माझ्या थोड्याशा स्वार्थासाठी मूर्खाची सुद्धा स्तुती करावी लागते. स्तुती करणारा स्तुती ज्याची केली आहे तो लायक असावा. या ठिकाणी असणाऱ्या स्तुती ज्याची केली आहे ते हनुमंतराय, आणि ज्यांना केली आहे ते तुकोबाराय आहे. ते तुकोबाराय एकेकाळचे तुकोबारायचे कट्टर विरोधक रामेश्वर, कट्टर विरोधक. त्या कट्टर विरोधक कसा त्या आपल्या शेतीमध्ये जमत बघा. माझा इथून बांधाय अलीकड पायच ठेवून दाखव. त्याला कट्टर विरोधक तुकोबारायचे कट्टर असणारे विरोधक ते रामेश्वर भट्ट म्हणतात. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, म्हणे रामेश्वर द्विजा, असे असणारे तुकोबाराचे विरोधकांनी केलेली स्तुती आहे जी या ठिकाणी 100% खरी असते. असे एकेकाळचे कट्टर विरोधक रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबार आणि विष्णू परमात्मा वेगळे नाही. असे असणारे तुकोबार आहे. त्या भक्ती मार्गामध्ये प्रमुख असणारे 6 अडथळे येतात. ते 6 अडथळे भक्तीपर्यंत जाऊच देत नाहीत. आपण आपल्या शेतात ज्वारी पेरायची आहे, अगोदर धसकटे काढावं लागतात, पाळी घालावं लागते बैलाची, ट्रॅक्टरची नाही, मजा येत नाही. बैलाची पाळी घालावं लागते. त्याला ज्वारीचं उत्तम बियाणं लागतं, त्याच्यासोबत खत लागतं. एवढं असून चांगलं उगवल्याच्या नंतर त्याला खुरपावं लागतं. आणि लई त्याच्यावर जर चिकटा पडला, जरा विगिंग पडलं तर फवारणी बी करावं लागते. असे 6 विघ्न भक्ती मार्गामध्ये येतात. ते 6चा 6 बंदोबस्त तुकोबारायने कसा केला थोडक्यात 10 मिनिटात सांगू आणि आपल्या सेवेला विराम देऊ. या ठिकाणी असणारा पहिला असणारा प्रमुख अडथळा, या ठिकाणी असणारा धर्म काम. या ठिकाणी असणारा काम इतका खतरनाक आहे. त्या कामाला तुम्ही आम्हाला परेशान केलं ह्याच्यात नवल नाही, सर्वसामान्याला परेशान केलं ह्याच्यात नवल नाही. त्या कामानं जपी तपी अनुरागी संन्यासी सगळ्याला बेजार केलं. अब एवढंच काय, जे ऋषी आहेत ना ऋषी, त्या ऋषीचं सुद्धा पतन ह्या कामाने केलं. या ठिकाणी असणारे विश्वामित्र ऋषी आहेत ना, ही सृष्टी निर्माण त्या ब्रह्मदेवाने केली आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या विश्वामित्रांकडे होतं. त्या विश्वामित्राला सुद्धा ह्या कामानं अधोगतीला नेलं, पतन घडवून आणलं. या ठिकाणी अशा पद्धतीनं कामाला थोडा जरा उल्हास आला, थोडा खाऊन पिऊन जरा तगडा झाला ना, सर्वसामान्याला बेजार केलं. जपी तपी अनुरागी संन्यासी ऋषी पर्यंत बदल केली. कामाने विचार केला आता किरकोळ गिराईकच करायचे नाही. म्हणलं मग होलसेल दुकान टाकायचं. होलसेल मध्ये चिल्लर गिराईक येत नाही, सगळ्याला बेजार केलाय. मग आता होलसेल मध्ये मोठं गिराईक, त्या कामानं म्हणला पहिला गिराईक कोण असन, त्या कामानं जी धड खाल्ली, धड कहाणी शंकरा, धडगहानीले शंकरा, धडगहानी